फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात आणि इकडे सुद्धा सगळं मस्त आहे. तर आता वाजले आहे जवळपास सकाळचे 9:30 होत आहे आणि मी करत आहे स्वयंपाक. आज जरा लेटच झाला तरी काही हरकत नाही, कारण आज मी स्पेशल बनवणार आहे, तर ते तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण बनवणार आहोत या शेंगा. याला आमच्याकडे मुंगण्याची शेंगा म्हणतात, कुठे शेवग्याची शेंगा म्हणतात आणि ड्रमस्टिक. तर चला, आता मी छान अशा मोठ्या मोठ्या घेतल्या आहेत याच्यासाठी की मला आज डाळ बनवायची आहे याची, तर त्याची मी आज रेसिपी शेअर करणार आहे. तर चला, तर या आहे शेवगाच्या शेंगा. या घ्यायच्या, याला छान कापायच्या, याची सालं काढायची, छान अशा मोठ्या मोठ्या काढायच्या आणि वरचं एक लेअर काढायचं. सोबत इथेच मी एकीकडे मोठ वगैरे आलेले ठेवले होते खायसाठी, तर तेही सुद्धा दाखवत आहे. खूप सुंदर त्याला हे आले आहेत कोंब. आणि चला, आता बनवणार आहोत आपण डाळ. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा, या प्रकारे तुम्हाला छान त्याची वरची सालं काढून छान असे मोठे मोठे हे करून घ्यायचे आहेत. आणि सोबत मी घेतली आहे तुरीची डाळ. सोबत लागणार आहे 2 टोमॅटो, कांदा, लसूण, 2-3 मिरच्या आणि अद्रक किसलेला. तर अशा प्रकारे एवढं साहित्य आपण घेत आहोत. आणि डाळ आहे तर ती जवळपास छोटे वाटीनी एखादी वाटी डाळ आहे. आणि आता आपण टाकणार आहोत डाळ डायरेक्ट कुकरमध्ये. आणि कुकरमध्ये ज्या वस्तू आहे त्या आपण शिजवून घेणार आहोत. छान मी स्वच्छ 2 पाण्याने धुतल्या. त्यानंतर मग आता थोडंसं पाणी घेतलं, तिथे सगळं आपण हे जे आहे टोमॅटो, मिरची, लसूण, अद्रक आणि थोडासा कांदा सगळं आपण एकत्रच तिथे टाकून आता त्याला छान 2-3 विसल्स येतपर्यंत ठेवणार आहोत. 2 याच्यामध्ये होऊन जाईल बस, कारण आपण याच्यामध्ये ड्रमस्टिक टाकत नाही आहोत, ते आपण नंतर टाकणार आहोत. त्या शेंगा जे आहे त्याला आपण वेगळी प्रोसिजर आहे. आणि इथेच थोडंसं हळद टाकायची आहे, अगदी थोडंसं चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ आणि टाकून ते छानसं झाकण लावून ते आता आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आणि हे याला छान 2-3 शिट्या येतपर्यंत हे करायचं, शिटी येतपर्यंत त्याला शिजवायचं आहे. सोबतच मी एका याच्यामध्ये छान ते ड्रमस्टिकसुद्धा धुवून टाकले, ज्या शेंगा आहेत त्या धुवून टाकल्या. सोबत ते आता एका स्टीलच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे, तिथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण शेंगामध्ये थोडंसं मीठ आणि सोबत थोडीशी हळद टाकून आपण त्याला एक वाफ देणार आहोत. कारण आपण जर हे डायरेक्ट कुकरमध्ये टाकलं असतं तर ते जास्त शिजलं असतं आणि असं मग ते असं खूप हे झालं असतं. तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट कुकरमध्ये टाकलेलं नाही, कारण आपल्याला त्याला ओव्हर कुक करायचं नाही आहे. म्हणून मी थोडंसं इथे पाणी घेऊन थोडंसं जस्ट इथे एक वाफ देणार आहे. आणि बस हे इकडे वाफ जायला इकडे तयार आहे. तिकडे लागलेला आहे आपला कुकर. जस्ट आता याला छान वाफ जायला ठेवून द्यायचं. आणि मग आता आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. पण तर पुढच्या प्रोसिजरसाठी मोबाईल झाला बंद, आणखी मग त्याला मला सुरू करावं लागलं. तर आता ही बघा, इथे मी ठेवलं आहे एकीकडे गंज आणि आपली ज्या ड्रमस्टिक आहे त्यासुद्धा छानपैकी उकडून आहे आणि ते पाणी तसंच ठेवायचं आहे. पेळ घेतला आहे आपण गंज आणि गंजामध्ये आपल्याला टाकायचं आहे. हे तेलामध्ये न बनवता तुम्ही तुपामध्ये बनवा, खूप टेस्टी होते. तर मी ते 2 चम्मच तूप टाकलेलं, पण ते काय झालं, मोबाईल झाला बंद, त्याच्यामुळे मग डायरेक्ट तुम्हाला इथूनच दिसत. तर मी इथे सांगते काय टाकलं. 2 चम्मच तूप टाकलेलं आहे. मग एक अर्धा कांदा, 2 लवंग आहे आणि तेजपान आहे एक. त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो आणि कस्तुरी मेथी टाकलेली आहे. आणि मसाल्यांपैकी म्हटलं तर आता अजून तर सध्या मी मसाले म्हणजे जे बारीक मसाले आहेत ते टाकायचे. हळद, तिखट व जस्ट मोहरी, जिरं, कांदा, तेजपान, 2 लवंग, बस एवढंच इथे टाकलेलं आहे. आणि कस्तुरी मेथी हे वस्तू सगळं टाकलेलं आहे. आणि हे बघा, आता टाकत आहे मी हिंग, चिमूटभर हिंग अगदी, कारण की हिंगमुळे या शेवग्याच्या शेंगाला खूप सुंदर टेस्ट येते. आणि स्पेशल तुपामध्येच बनवा, खूप सुंदरच, खरंच खूप सुंदर लागतात. हिंग टाकून आपण जरासा परतून घेऊ आता. आणि जवळपास हे झालेलं आहे. आता आपण टाकूया गरम मसाले. त्याच्यामध्ये आपण टाकला आहे हळद याच्यासाठी मी कमी टाकत आहे, कारण आपण ऑलरेडी वरणामध्ये जी डाळ शिजायला मांडली तिथेसुद्धा हळद टाकलेलं आहे आणि ज्या शेंगा ठेवलेल्या होत्या उकडायला तिथेसुद्धा हळद टाकलेली आहे, अगदी चिमूटभर. त्याच्यामुळे इथेसुद्धा चिमूटभर. सोबत मी घेतलेले आहे 2 लाल मिरच्या, कारण याने दिसायला खूप सुंदर दिसतं ते वरण. आणि आता जे आहे ते सांगतच आहे. सोबत लाल मिरच्या, सोबत हे आहे जिरेपूड आणि थोडीशी धनेपूड, अगदी छोट्या चमच्याने थोडी घ्या. माझा थोडा चम्मच तो मोठा असल्यामुळे मी अगदी अर्धा चम्मच घेत आहे. जिरेपूड, धनेपूड, तिखट, मीठ, हळद या सगळ्या वस्तू घेऊन आता छानपैकी त्याला थोडंसं फिरवून घ्या अशा प्रकारे. आणि खूप सुंदर, खूप टेस्टी होते ते. आणि खूप काही आपल्याला जास्त तिथे तेल, तूप असं खूप काही टाकायचं नाही आहे.
हवं असेल तर तुम्हाला खूप अशी तर्री तर तुम्ही टाकू शकता, पण मला फारसं वरणामध्ये तर साधंच वरण खूप छान दिसते. आणि हे बघा, हे आहे ते ड्रमस्टिक आपण ज्या पाण्यामध्ये उकडलेलं ते पूर्ण पाण्यासकटच टाकायचं आहे. कारण जेव्हा तो आपण शिजवलं ना, तर त्या शेंगांचा पूर्ण अर्क जो रस आहे तो पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. त्याच्यामुळे शेंगा आधी छान स्वच्छ धुतल्यानंतर मग आपण जेव्हा वाफवतो त्याच्यामुळे तेच पाणी घ्यायचं, कारण ते पाणी छान असतं. तर ते पाणी त्याच्यामध्ये पूर्ण अर्क उतरला ते पाणी आणि सोबत शेंगा आपण या थोड्याशा आणखी थोडेसे अगदी शिजवून घेऊ 2 मिनटंच काहीच. आणि त्याच्यानंतर मग आता आपण टाकणार आहोत वरण, जे की शिजलेलं आहे. आपल्या एकीकडे ठेवून होतं कुकर, ते आता मी कुकर काढते आहे. आणि ते मोबाईल काही कॅमेरा काही बरोबर राहत नव्हता, त्याच्यामुळे तो मागे पुढे होत आहेच. तर अशा प्रकारे त्याच्यामुळे खूप कुकिंगचे व्हिडिओ मी जास्त करून टाकत नाही यासाठीच, कारण अशीच गडबड होतं नेहमी माझी. तरी बघा, आणि तुम्हाला कशी वाटली डाळ? अगदी साधी सोपी पद्धत आहे. आणि ह्या जी आपण डाळ आहे जी घेतलेली आहे, ती डाळ खूप काही त्याला फेटायची गरज नाही, कारण ती अशी थोडी थोडी जी दिसते ना तीच छान वाटते. शिजलेली पाहिजे, अशी टवटव नाही पाहिजे, शिजलेली पाहिजे, पण मात्र ती दिसायलासुद्धा पाहिजे की डाळ आहे. अशी पूर्ण पातळ करू नका. हे बघा, इथे दिसत आहे. आणि ही डाळ थोडीशी तुम्हाला अशी काळी याच्यासाठी दिसत असेल, कारण ही गावठी डाळ आहे, तर त्याच्यामुळे अशी पूर्ण पिवळी नाही आहे ती. तर ती खायला खूप टेस्टी, ती डाळ तर ऑलरेडी टेस्टीच असते, पण त्याच्यावर म्हणजे पॉलिश वगैरे केलेली नाही, त्याच्यामुळे ती थोडीशी तुम्हाला अशी काळपट दिसत असेल, पण खूप टेस्टी झालेली आणि ती अशीही टेस्टी वाटते. पण ही भाजी, ही डाळ, भुंगण्याची शेंगाची जी आपण डाळ बनवतो ना, अतिशय टेस्टी. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम वगैरे आहे आणि खूप खूप सुंदर आहे ही डाळ. आणि नक्की तुम्ही ट्राय करून पहा. याच्यामध्ये तुम्हाला बरोबर दिसत नसेल, पण मात्र खायला अतिशय टेस्टी. आणि मीठ टाकणं आपण इथे विसरून गेलो होतो, तो थोडंसं आता आपण मीठसुद्धा टाकू, त्याला शिजू देऊ. तर अशा प्रकारे झाली माझी डाळ. मला काही सर्व करून दाखवता आली नाही, कारण थोडंसं मी आणखी इथे टाकत आहे वरतून गरम मसाला. तुम्हाला हवा असेल तर टाका, नाही तर काही गरज नाही आहे. खूप जणांना गरम मसाला आवडत नाही, तर त्याच्यामुळे पण मला असं वाटलं इथे टाकावं, नाही तर मी सुद्धा वरणामध्ये गरम मसाला कधी टाकत नाही. तर अशा प्रकारे आता पुन्हा आपण डाळ काढून घेऊ. तुम्हाला जेवढी घट्ट जेवढी पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता. खूप पातळही करू नका, खूप घट्टही नाही. तर चला, अशा प्रकारे आता आपलं ते होत आहे. ही सकाळची वेळ आहे, तर त्याच्यामुळे मग आता बाकीचा स्वयंपाक होता माझा. तर जस्ट माझं चाय वगैरे झालेलं होतं आणि मग डाळ दिली फोडणी. आणि त्याचबरोबर मग मी आता करत आहे. हे बघा, इथे मी कॅमेरा ठेवला होता जेव्हा डाळ बनत होती, आता तो काढून टाकला, आता समोर ठेवलेला आहे. आणि मी इकडे टाकत आहे पोळ्या, सोबत एकीकडे ठेवलेला आहे भात. वरण झालं तर भात ठेवत आहे. आज मी बनवत आहे बीटचे पराठे, जे भुंगण्याचे शेंगा आहे त्याच्याबरोबर खायला, म्हणजे जी आपण डाळ बनवली आहे त्याच्याबरोबर, ते सुद्धा मस्त वाटतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, सोबत शेअर करत जा. तर बघत जा माझे व्हिडिओ. आणि चला फ्रेंड्स, भेटते मी तुम्हाला अशा छानशा ब्लॉगमध्ये. बाय.